नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये ज्या जिल्हांतर्गत शिक्षक बदली व्हिडिओची सिरीज आहे त्यातला हा आजचा 10वा व्हिडिओ आहे। यापूर्वीच्या 9 व्हिडिओमध्ये आपण जिल्हांतर्गत बदली संदर्भातील प्रत्येक मुद्द्यावर चर्चा केलेली आहे। ते व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे संवर्ग 3 मधील शिक्षक जे अवघड क्षेत्रामध्ये कार्यरत असणार आहेत त्या शिक्षकांच्या पती पत्नी 1 युनिटचा लाभ देण्याच्या अनुषंगाने विन्सिस कंपनीने माननीय RDD यांच्याकडे एक मार्गदर्शन मागवलं होतं आणि त्या मार्गदर्शनाला उत्तर म्हणून RDDने विन्सिसला एक पत्र पाठवलेलं आहे। त्या संदर्भातली माहिती बघणार आहे। मित्रांनो, जो बदली अधिकार प्राप्त शिक्षक यांचा मुद्दा आहे 4.4.7 याच्यामध्ये काय म्हटलेले आहे आणि बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना पती पत्नी 1 युनिटचा लाभ कसा द्यायचा आहे त्या संदर्भातली माहिती आपण बघणार आहोत। आता ह्या पत्रामध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षक यांना 4.4.7 जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये पती पत्नी 1 युनिटचा लाभ देण्याची मागणी केली असेल तर त्यांनी दिलेल्या 30 प्राधान्यक्रम शाळांमध्ये दोघांचीसाठी रिक्त जागांवर बदली होणं आवश्यक आहे। यापैकी एका शिक्षकाची बदली करता येणार नाही, कारण 1 युनिट म्हणल्यावर दोघांची पण बदली व्हायला पाहिजे। म्हणून बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या टप्पा क्रमांक 4 या टप्प्यावर संबंधित शिक्षकांनी 4.4.7 अन्वये 1 युनिटचा लाभ देण्याची मागणी केली असल्यास सदर पती पत्नी शिक्षक या दोघांचीही त्यांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन बदली करण्याची कार्यवाही प्रचलित नियमानुसार करण्यात यावी। म्हणजेच संवर्ग 3 मधील जे बदली अधिकार प्राप्त शिक्षक आहेत त्यांनी जर 1 युनिटचा लाभ घ्यायचं ठरवलं तर त्या पती पत्नीला नक्कीच शाळा मिळेल अशी कार्यवाही करण्यासंदर्भात RDDने सुचवलेलं आहे। म्हणजे कुणाही एकाचीच बदली होईल आणि दुसऱ्याची बदली होणार नाही असं न करता 1 युनिटचा त्यांना लाभ मिळेल अशी कार्यवाही करण्यासंदर्भात सुचवण्यात आलेलं आहे। ह्यो त्याचे अपडेट। व्हिडिओ कसा वाटला ते कळवा। आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र।